आवाज म्हटलेले शब्द सेवेपर्यंत घेऊन जातात. त्याने एक भक्ती सुखाचा आनंद इथं प्रत्येक जण अनुभवण्याकरता कीर्तनात येत असतो. आम्हाला आता इथं सेवेला संधी आहे, ठीक आहे, पण ज्यावेळेला मुक्ताबाई फडावरचे उत्सव असतात त्यावेळेला जिथं जागा मिळेल तिथं टाळ घ्यायचं, आपलं कुठंतरी उभं राहायचं. का? कारण तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. अवघ अवघ थोडस नाही, जिथलं काहीच कामाला येत नाही त्याचं नाव प्रपंच आहे, आणि जिथलं काहीच वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो या ईश्वरीय सुखा करता खामकर महाराज आपल्याला काही प्रयत्न केलेले आपण दिसत नाही. काय प्रयत्न आहे आपले? आपलं वय तारुण्यातलंय, 30, 35, 40 समवयस्क वर्ग इथं कीर्तनाला उपस्थित आहे. प्रत्येकाने स्वतःचा डोळे बंद करून जर इतिहास तपासला, काय केलं आपण ज्ञानोबांच्या सेवेस पात्र होण्याकरता? काहीच केलेलं नाही. तरी अवचिताची हाती ठेवा दिली सेवा न करिता. जे गाणं मिळालं, जे वादन मिळालं, जी ज्ञानोबा तुकोबांची सेवा मिळाली, ते तसं अवचिताच्या हाताला सापडलेलं आहे. आंधळ्याच्या ताब्यात कावळा सापडला. नगडोते उपाय घडवाले, नगडोते उपाय घडवाले, नगडोते उपाय घडवाले, नगडोते उपाय घडवाले. कागदा विनाय पावला देह कागदा, पावला देह कागदा विनाय. उपाय घडवाले, घडोते उपाय घडवाले, घडोते उपाय घडवाले, घडोते उपाय घडवाले. तसा देह अचानक मिळाला, पूर्वजन्माचं काय सुकृत होतं माहिती नाही, तसं आपल्याला सगळ्यांना ही कला मिळाली. पण ही कला ज्ञानोबांच्या तुकोबांच्या दिशेनं जाणारी आहे. वारकरी संप्रदायात उपासना करण्याचं सद्भाग्य ज्याला मिळतंय त्यांना एकांतामध्ये स्वतःची पाठ थोपटून यायला काही अडचण नाही. का? मृदंग वाजवणारे या देशात खूप आहे, पण ज्ञानोबारे वाजवता येत नाही, तुकोबांच्या अभंग वाजवता येत नाही, कीर्तन परंपरेत सेवा करता येत नाही. मृदंग वादक आहे, गायक खूप आहे, इतकी तयारी केली, आयुष्य चाललं गाण्याची तयारी करता करता, पण ज्ञानोबारे गाण्याचं सद्भाग्य नाही, तुकोबारे गाण्याचं सद्भाग्य नाही. महाराज खूप तयारी आहे, पण ती तयारी ज्ञानोबाऱ्यांकरता खर्च करता येत नाही. काय करतात त्या तयारी? काय करतात त्या कलेला? अरे अशी एखादी कला जोड की जी देवापर्यंत घेऊन जाईल. याचा धरीना विमान करीना आपुले जतन, करीना आपुले जतन, करीना आपुले जतन. याचा धरी विमान करीना आपुले जतन, अभिमान. मला अभिमान आहे. एका ठिकाणी तर तुकोबारे म्हटले, देवा माझा तो अभिमान असो द्यावा. आमचा कसलाच अभिमान नाही बाळगला. आम्ही वारकरी होतो, आम्ही माळकरी होतो, आम्ही भजन करणारे होतो, याचा तर अभिमान धरजो. आमचा अंतकाळ आला ना, एवढी तरी दया आमच्यावर करजो की आम्ही परमार्थ केलाय. न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सहावली, तरी नित्य नित्य करी आळवण. या माझा अभिमान असू द्यावा. तुकोबारे म्हणतात मी आळवण केली आहे देवा तुझी, ही आळवण वायाला जात नाही. तसं बाबांनी जरूर जीवनामध्ये काहीतरी आयुष्यात पूर्वजन्मात
परोपकाराची कामं केलेली आहे, सेवा केलेली आहे, म्हणून म्हातारपणात सेवा होते. म्हातारपण मिळावं ना महाराज, ते इतकं सन्मानाचं मिळावं, नाही तर मिळू नये. 50च्या आत थांबलेला बरा आहे माणूस, म्हातारपणातला अपमान सहन होत नाही, अवघड आहे. चांगली चांगली मुलं आहे, पण आई वडिलांचा योग्य सांभाळ होत नाही. नातवंडांच्या आधारावर काही घरातल्या म्हाताऱ्यांचं जीवन चाललेलं आहे. आमच्या शेजारी एक 10-5 किलोमीटरवरती गाव आहे. अनेक दिंड्यांचे मुक्काम, मुक्ताबाईला जातानाची, महाशिवरात्रीच्या वारीला जातानाची 40 एकर सुंदर बाग आहे. ती शेती चांगली, 40 एकर भरकाळीची जमीन, तळ हातासारखी. 2 मुलं थाटामाटात पोरांची बारसं केले, लग्न केले. चांगल्या घरातल्या पोरी घरात सुना म्हणून नांदायला आल्या. दोन्ही पोरांना 2 गाड्या, 2 बंगले, जमिनी 40 एकरात पाईपलाईन झालेली, सगळं सुटेबल. भौतिक स्थिती खूप चांगली, व्यावहारिक जीवन खूप उत्तम, माणूस माळकरी. पण दोन्ही पोरं विचित्र निघाले. घरातल्या दिंड्यांचे मुक्काम, म्हाताऱ्याला वाईट वाटायचं. खूपदा समजवलं, महाराज लोकांची ये जा घरी, वारकऱ्यांची ये जा घरी. कोणी त्या दिशेनं कीर्तनाला गेलं की सहज रात्री बेरात्री आपलं त्यांनी निवांत संत निवास काढूनच ठेवलेला. यायचं आपलं, चढायचं, आराम करायचा, झोपायचं, पुन्हा स्नान वगैरे करून नित्य तुमची संध्या सकाळची करून कीर्तनाला जायचं, असं ठरलेलं लोकांचं. पोरं विचित्र निघाले आणि त्यांच्या पोरांचं जगातलं विचित्र वागणं पाहून त्यांच्या घरी वारकऱ्यांनी येणं जाणं कमी केलं. यायचे नाही. त्यांना वाईट वाटायला लागलं की मी इतकं आयुष्यभर हे सगळं गोळा केलं, परमार्थ केला, आणि हे पोरं इतके विचित्र निघावे. शेवटी त्यांनी घराचा त्याग केला आणि एका मंदिरात जाऊन राहायला लागायला लागले. घडलेलं सांगतोय तुम्हाला. मंदिरात राहायचे. माझ्या कानावर आलं ते कुठेतरी सांगितलं, बाबा महाराज अशी अशी परिस्थिती आहे, तो माणूस वारकरी आहे, तुम्ही त्यांच्याकडं कायम बैठक आहे. आमच्या कानावर असं आलं, त्या माणसानं 2दा आत्महत्येचा प्रयत्न केला, तुम्ही एकदा विचारून पहा. म्हटलं असं होणार नाही, ते ज्ञानेश्वरीचे उपासक आहे. ज्ञानेश्वरी वाचून ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला, एक तर ज्ञानेश्वरीचा प्रभाव झाला नाही, किंवा ज्ञानेश्वरीकडे यानं डोळस नजरेनं बघितलेलं नाही. 2 भाग असू शकतात. जर प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचूनही आत्महत्येचा गाथा वाचूनही आत्महत्येचा विचार मनात येत असेल, तर याचा अर्थ ते शब्द जीवनावर परिणाम करून गेलेले नाही. असं होणार नाही. मी गेलो, त्यांना म्हटलं, का हो तुमच्यावर उलटसुलट चर्चा चालल्या परिसरात, बरं नाही पाटील, तुम्ही आत्महत्येचा विचार. तर म्हटलं महाराज, मी खरंच आत्महत्येचा विचार मनात आणलेला नाही. मी मेलो असतो यदा कदाचित आतापर्यंत, पण मी जर तुमच्या सगळ्यांच्या सहवासात नसतो तर. पण मी असं ठरवलंय की आता माझ्यावर काही घेणं देणं, काही व्यवहार आहे, कोणाकडून काही घ्यायचंय, कोणाला काही द्यायचंय. शेतीतल्या मालाची एवढी विल्हेवाट करायची. माझी 2 पोरं व्यसनी निघाली. दिंड्यांचे मुक्काम जवळजवळ बंद करण्यावर विषय आला. घरात वारकऱ्यांची ये जा कमी झाली. एक सून माझा ऐकते, मोठी सून माझा ऐकत नाही, अशी घरातली परिस्थिती आहे. त्यामुळे मी हे पाहू शकत नाही. मी आता ठरवलंय की जिवंत राहायचं, फक्त इथं थांबायचं नाही, मी कुठंतरी निघून जाणार आहे बाबा. म्हटलं असं करू नका, गेला तर आणखी कुटुंबाची वाताहत होईल, पोरं आणखी वाया जातील, असं बरं नाही, वागणं ठीक नाही. पण मी पाहू शकत नाही माझ्या उघड्या डोळ्यानं मी कमावलेली इस्टेट, मी पवित्र मार्गाने कमवलेला पैसा, ज्या दिशेने पोरं खर्च करतात ते मी उघड्या डोळ्यानं पाहू शकत नाही. माझं इथपर्यंत आलंय महाराज. म्हातारपणातलं नातं सांगतोय तुम्हाला कसं असतं, कोण बदलवू शकतं. माझ्या परिसरात घडलेले म्हणून ओघाओघात आठवलं म्हणून सांगतोय. त्यांनी तसंच केलं. 1-1.5 महिन्याने ते निघून गेले. कुठे पत्ता लागत नव्हता. 4 महिने झाले वडील घरी नाही. स्मशान झालं महाराज घर. पण पोरांना पश्चाताप झाला. दोन्ही पोरांनी व्यसनं सोडली. भेटेल त्याला विचारायचे, आमचे वडील कुठे, आमचे वडील कुठे. वडिलांची किंमत त्यांना जाणवली की आज बापाचं काय अस्तित्व आहे या घरात. बाबा काय अस्तित्व आहे बाबाचं ते जाणवलं त्या पोरांना. याला विचार त्याला विचार. ते बापाची काही गाठभेट त्यांच्या आयुष्यात होत नव्हती. एक दिवस त्यांचा लहाना पोरगा मला भेटला आणि म्हणे, महाराज अमुक अमुक ठिकाणी, महाराष्ट्र सोडून ते ठिकाण होतं, तिथं आमचे वडील आहे अशी बातमी आमच्या कानावर आहे. तुम्हाला आमची विनंती आहे, जरा आमचे वडील तिथं आहे का याची तुम्ही चौकशी करा. आम्ही त्यांना आणायला जातो. महाराज आमचे वडील म्हणतील तसं आम्ही वागू, फक्त तेवढी माहिती घ्या. मी बाहेरून फोन करून त्या धर्मशाळेतली माहिती घेतली तर त्यांचे वडील त्या धर्मशाळेत राहायला होते.
म्हटलं त्यांच्याकडे फोन द्या, मी 2 शब्द बोलतो. मी फोन बोललं ते माझ्याशी, माझं नाव सांगल्यावर मी म्हटलं बाबा रामकृष्णारी. रामकृष्णारी ते म्हटले तुम्ही आमचा इथेही शोध लावला, पण तुम्हाला जर आमच्याबद्दल प्रेम असेल तर तुम्हाला विनंती आहे आमच्या घरच्यांना इथं पाठवू नका. मी जर जिवंत राहिलो पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल. म्हटलं मी तसं काही करणार नाही आणि तुम्ही चुकीचा विचार करू नका. पण मी एवढंच सांगायला तुम्हाला फोन केला की तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तुम्ही अपेक्षित असलेलं आणि तुम्ही स्वप्नात सजवलेलं तुमचं कुटुंब तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जसं कुटुंब अपेक्षित होतं तसं तुमचं कुटुंब तयार आहे. फक्त ते कुटुंब तुमची वाट पाहतोय. त्या माणसाचे शब्द असे होते मी घरी येईल महाराज, पण त्याच्याकरता मला मरावं लागेल, तेव्हा माझं प्रेत इथून घरी पाठवतील. मी आयुष्य जाईल माझं आता, पण त्यांच्याकडे येणार नाही. स्वाभिमानी माणूस ते वाक्य ऐकल्यावर मी ठरवलं हा माणूस कधीच घरी येणार नाही, कधीच नाही. आणि आपणही त्या माणसाला घरी आणण्याच्या भानगडीत पडू नये. विनाकारण जीवानं जाईल. जिवंत आहे ना, जगतोय ना, कुठेतरी गाथा ज्ञानेश्वरी वाचतोय ना, उपासना करतोय ना, इथं येऊन दुसरं काय केलं असतं तेच करणार आहे ना. राहूनही तर पोरांनी माझ्या पाठीमागं शोध लावला आणि त्याच धर्मशाळेचा नंबर घेतला. वेळोवेळी तिथं फोन लावायचे. त्या धर्मशाळेचे मालक कंटाळून गेले. ते म्हटले एक तर तुम्ही धर्मशाळा सोडा, नाही तर फोन बोला, निदान फोन तर घ्या, अडचण काय तुम्हाला. फोन घेतला आणि कानाला लावला. रामकृष्णारी म्हणायचे फक्त ते फोनवर. 15-16 दिवसच चाललं. फोन घ्यायचे म्हणायचे रामकृष्णारी. इकडून मोठा पोरगा बोलायचा बाबा आम्ही लेकर तुमची, अहो स्मशान झालं घर, कोणी घराकडे पाहत नाही बाबा. पोरं दिवस रात्र रडता, जेवत नाही. आम्ही हताश झालो. आई गेल्यानंतर तुम्ही कोण्या कष्टानं सांभाळ केला हे काही काळ जरी आम्ही विसरलो असलो तरी आम्हाला असं वाटतं आता तुम्ही आम्हाला पदरात घेतलं पाहिजे, तुम्ही घरी आलं पाहिजे. आम्ही येऊ का तुम्हाला घ्यायला? काहीच म्हातारं बोलायचं नाही. 15-16 दिवस चाललं. सुनबाई बोलली